नमस्कार. प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मन हेची राम जनी मेघ श्याम, देही आत्मा राम पाहे डोळा, पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. काल आपण साधन मार्ग पाहिला. साधन मार्ग किंवा साधन निरूपण हा समास आपण बघतोय. श्रवणापासून सुरू होऊन समाधानापर्यंत नेणारा असा हा साधन मार्ग आहे. हा श्रवण भक्तीचा महिमा इथे सांगितलेला आहे. एवढंच नव्हे तर हे श्रवण म्हणजे श्रवण मनन चिंतन निदिध्यासन आणि आचरण, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून हा श्रवणापासून सुरू होतो आणि समाधानापर्यंत नेतो, आणि समाधान म्हणजेच मुक्ती. याची देही याची डोळा. अशा तऱ्हेने आपल्याला काल हे साधन करायला समर्थांनी सांगितलं. हे करता करता हळूहळू आपल्याला आचरण जसं व्हायला लागतं तस तसं आपण गुणमायेचे त्रिगुण पार करून जातो. पुढे अष्टधा प्रकृतीसारखं दृश्य स्वरूप जे आहे, ब्रह्मांडातला तिसरा देह म्हणजे अव्याकृत गुणक्षोभिणी जी आहे ती अष्टधा प्रकृती, आधी सत्व रजतम आणि मग पंचमहाभूत असे मिळून जी अष्टधा प्रकृती होते ती दृश्य विश्व निर्माण करते. दृश्य अदृश्य भाव भावनांचं विश्व निर्माण करते. हे दृश्य विश्व संपूर्णपणे दूर सारायचंय. त्यानंतर अविद्या माया जी आहे, अज्ञान जे आहे तेही आपलं गेलेलं आहे. आता आपण हे साधन परिपूर्ण रीतीने करतोय. अशा तऱ्हेने आता आपल्याला समर्थ पुढच्या गोष्टी सांगतायत. ते म्हणतायत की गुणमायेचे त्रिगुण आपण पार केलेले आहेत, अष्टधा प्रकृतीचे दृश्य आपण पार केलेली आहेत, अविद्या मायेचं अज्ञान गेलेलं आहे, आणि सद्विद्येमुळे जे ज्ञान झालं होतं ते ज्ञानही मुरलेलं आहे. मुरलेलं आहे म्हणजे मला ज्ञान झालंय ही भावना सुद्धा आमची लय पाहून गेलेली आहे, विलय झालाय त्याचा सुद्धा. अशी संवादी विसंवादी माया या सगळ्याचा खरं म्हणजे निराश केलेला आहे. आणि आता आपण त्याच्याही पलीकडे आलोय. म्हणजे काल मी म्हटलं आता आपण शून्यापर्यंत आलेलो आहोत. हे जे आपण दृश्य विश्व वगैरे सगळं बाजूला दूर सारलं, आणि यानंतर आपण म्हणतो की आता मायेला पार करून परब्रह्मापर्यंत जायचंय. समर्थ सांगतात ती माया म्हणजे ह्या आत्ता सांगितलेल्या सगळ्या माया आहेत. या मायांना दूर सारून, म्हणून मायेला दूर सारून परब्रह्माची प्राप्ती करता येते असं ते म्हणतात. इथे अविद्या माया, संवादी विसंवादी ह्या सगळ्या माया दूर करायच्या, मूळ माया नव्हे. कारण मुळामध्ये ह्या सर्व माया आणि मूळ माया परब्रह्म सहित अशी जी आहे या दोघांमध्ये हे शून्य असतं. कारण ते शून्य ओलांडायचं असतं आणि मूळ मायेपर्यंत जायचं असतं. कारण मूळ माया ही त्याचीच शक्ती आहे, तिला ओलांडावं लागत नाही, ते त्याचं स्पंदन आहे, ते त्याच्या आतच असतं. म्हणून तर आपण सुरुवातीला म्हटलं की एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
त्या दोन्ही बाजू आवश्यक असतात नाणं वापरायचं असेल तर. तसंच तिला ओलांडून जायचं नाहीये. ती माया, जी मूळ माया आहे, म्हणजेच अव्याकृत मायेच्या पलीकडची जी माया आहे, ती माया म्हणजे शबल ब्रह्मच आहे. त्याच्यासह त्या ब्रह्मामध्ये विलीन व्हायचंय, तो उन्मनी अवस्थेचा प्रांतु ते तुझे स्वरूप. इथे ही मूळ माया आणि अन्य या सगळ्या माया यांच्यामध्ये एक शून्यत्वाचा भास निर्माण होतो. आता शून्याचाही निराश झाल्यानंतर स्वरूपानंदाची प्राप्ती होणार आहे, आनंदाची प्राप्ती होणार आहे. या दोन यांच्यामध्ये म्हणजे अन्य माया आणि मूळ माया या दोन यांच्यामध्ये मुळामध्ये एक झिरझिरीत पडदा आहे असंही वर्णन केलं जातं. हे शून्य त्या दोन्हीच्या मध्ये आहे. कारण आम्हाला सगळंच काही आता ह्यातलं समजायला लागलं, कळायला लागलं, ज्ञान मुरलं, सगळं झाल्यानंतर एक अशी अवस्था येते, की अज्ञानाच्या चांदण्या तर मावळलेल्या आहेत. पण ज्ञान सूर्याचं प्रगटीकरण कुठे झालंय? ज्ञान सूर्य अजून प्रकट झालेला नाहीये. झुंजू-मुंजू झालेलं आहे. फक्त अज्ञान दूर झालेलं आहे. सगळं ह्या सगळ्या अविद्या, माया सगळ्या दूर झालेल्या आहेत. पण तरी सुद्धा अजून परब्रह्माची प्राप्ती नाही किंवा ज्ञान सूर्याची प्राप्ती झालेली नाही. ज्ञान सूर्य उगवलेला नाही. हा जो मधला अंधाराचा भाग आहे त्याला शून्य अवस्था असं म्हणतात. आणि म्हणून मी म्हटलं की माया आणि ब्रह्म म्हणजे या अन्य माया आणि ब्रह्म जे आहे ते मूळ माये सहित ब्रह्म, या दोन ह्याच्यामध्ये झिरझिरीत पडदा आहे. थोडी समर्थ रामदासांची सांगण्याची कल्पना वेगळी आहे. जनरल आपण म्हणतो की माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये एक शून्यत्वाचा भाग येतो. या माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये आपल्याला एक झिरझिरीत पडदा असतो. तोच तो शून्याचा पडदा आहे असं आपण म्हणतो. पण नक्की काय, कोणती माया, याचं विश्लेषण त्यांनी आत्मारामामध्ये केलंय. कारण आत्माराम हा साधकांच्या आणि सिद्धांसाठी आहे, तो प्रापंचिकांसाठी नाहीये. प्रापंचिकांना सांगताना माया आणि ब्रह्म यांच्यामध्ये झिरझिरीत पडदा आहे किंवा शून्यत्वाचा भास आहे. ते शून्य ते महाशून्य हा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर त्यामुळे हा जो झिरझिरीत पडदा मी म्हणतेय ना मगासपासून, हा शून्याचा पडदा आहे. आणि शून्य म्हणजे काहीच नाही. राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया असतात त्या जर आपण दरबारामध्ये बघितलं तर राजघराण्यातल्या स्त्रिया अशा पडद्यांच्या मागे बसलेल्या असतात. त्याही त्या राजकारणाच्या ह्याच्यामधलं सगळं दृश्य पाहत असतात, ऐकत असतात, मधून मधून बोलतात सुद्धा. पण या संपूर्ण बाह्य लोकांमध्ये म्हणजे दरबारातल्या लोकांमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक झिरझिरीत पडदा असतो. मग त्यावेळेला काय होतं, त्या आतल्या बायकांना बाहेरचं सगळं दिसतं कारण तो पडदा त्यांच्या जवळ असतो, त्यांच्या जवळच्या अंतरावर असतो. पण दरबारातल्या लोकांना त्या दिसत नाहीत कारण त्यांच्यापासून तो पडदा दूर असतो. हा जो पडदा आहे तो हे त्रिगुण, अविद्या, सद्विद्या, संवादी, विसंवादी, अष्टधा प्रकृती हे सगळं दूर आहे. तिथून आम्ही सर्व साधना करून श्रवणापासून शमदम सगळं करत करत तिथपर्यंत आलोय. त्याच्या थोडं जवळ आलोय, पण आम्हाला ते पलीकडचं दृश्य दिसत नाहीये. म्हणून आम्ही म्हणतो हे मध्ये शून्याचा पडदा आहे. पण शून्याचा पडदा आहे त्यालाच काही जण ब्रह्म समजतात आणि इथेच आपण चूक करतो असं समर्थांना सांगायचंय. हा शून्याचा पडदा म्हणजे परब्रह्म नव्हे. कारण शून्य म्हणजे काहीच नाही आणि काहीच नाही म्हणजे अस्तित्वच नाकारल्यासारखं आहे परब्रह्माचं. परब्रह्म म्हणजे काहीच नाही असं आपल्याला म्हणताच येत नाही. ते असतची असे आहे. त्यामुळे ते शून्य म्हणजे परब्रह्म असं जर म्हटलं तर त्याचं अस्तित्व नाकारल्यासारखं होईल. बऱ्याच वेळा शून्याचं ज्ञान झालं म्हणजे शून्यामध्ये शिरलो की आपल्याला परब्रह्माचं ज्ञान झालं असं वाटायला लागतं. पण मुळात ते तसं नसतं. ओशोंच्या इथे एक कथा सांगितली जाते. तर त्यांच्या इथे त्यांचे एक शिष्य होते. तर ते बाहेर जाऊन सगळीकडे फिरून विरून आले आणि म्हणले, "बास तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे मला ब्रह्मज्ञान झालं." ज्याला ब्रह्मज्ञान होतं तो मला ब्रह्मज्ञान झालं असं कधीही सांगत नाही.
तो म्हणतो, "मला सगळं ब्रह्म आता समजायलाच लागलं." ते म्हणले, "अरे वाह! मग तू तर खूपच श्रेष्ठ झालास. तुला नक्की काय रे कळलं? ब्रह्म झालो म्हणजे?" तर म्हणे, "म्हणजे काय? ही जी गाय दिसते ना चरताना तिच्यातही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे. हे इकडे सगळे झाडं-बिडं दिसतात ना त्याच्यातही ब्रह्म आहे, माझ्यातही ब्रह्म आहे. म्हणजे अजून तो द्वैतात आहे." तो गाईला वेगळं म्हणतोय, स्वतःला वेगळं मानतोय. म्हणजे द्वैत आहे, द्वैत आहे म्हणजे त्रिपुटी आहे, त्रिपुटी आहे. तिथे ब्रह्माचं ज्ञान नाही. मग तेव्हा त्यांनी म्हटलं, "अरे वाह! तुला तर खूपच चांगलं ज्ञान झालंय रे. पण खरं सांगू का? हे तुझं ब्रह्मज्ञान नाहीये, तो तुझ्या दृष्टीतला दोष आहे. हा शून्याचा पडदा आहे. त्यामुळे हा दृष्टीतला दोष आहे." म्हणून समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, "इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा डाव, तया समंद बुद्धीस्तव, प्राणी ब्रह्म म्हणे श्रीराम." उगीच ज्यांना खरोखरीच ज्ञान झालेलं नाही असे मंद बुद्धीचे प्राणी त्यांना ब्रह्म समजतात. तेच त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे. येथे शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला, पाहो जाता साधकाला, ठावची नाही श्रीराम. 15व्या ओळीमध्ये साधन निरूपणात ते म्हणतात की हा सगळा शून्याचा भास आहे. येथे शून्याचा निराश झाला, आत्मा सदोदित संचला, पाहू जाता साधकाला ठावची नाही. आता ह्याच्यामध्ये हे असं का बरं शून्याचा भास होतो? तेच आम्हाला ब्रह्म वाटायला लागतं. असं जे आहे तर आता आपल्या भाषेमध्ये एखादं जर उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल, की मी एका खूप मोठ्या ऑफिसमध्ये गेले होते. कधी आयुष्यात गेले नव्हते. एवढं पॉश असं ऑफिस होतं. आय-टीचं वगैरे असं काहीतरी असेल. खूप मोठं ऑफिस होतं. सगळे अगदी अप टू डेट होते आणि मग मला असं कोणीतरी सांगितलं, की "त्या तिथे जा, तिथे तुम्हाला साहेब भेटतील." म्हणून मी तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर मी आपली बेड्यासारखी खुर्चीवर बसून राहिले. एक माणूस अगदी इतका अप टू डेट होता, तो आतनं काहीतरी फाईल घेऊन यायचा, कोणाला तरी काहीतरी सांगायचा, सगळेजण त्याला हो, हो म्हणायचे. तो ती फाईल द्यायचा, पुन्हा आत जायचा. मला असं मी आपली त्याच्याकडे बघत होते. एकदा तो बाहेर पडताना मी त्याला जरा असं उठून मला काही असं तो म्हणला, असं-असं त्यांनी मला हात केला आणि थांबायला सांगितलं. काही बोलला नाही. बरं त्याचं सगळं काम झाल्यानंतर मग तो मला म्हणायला लागला, "हां, बोला काय तुमचं काम आहे?" तर मी म्हटलं, की "बुवा ते तुम्हाला भेटायचं होतं." तो म्हणे, "मला भेटायचं होतं?" तर म्हटलं, "हो, ते असं-असं काम." "अहो, मग साहेबांना भेटा ना." असं त्यांनी मला सांगितलं. मग तो मला वाटलं, की तो आत-बाहेर करतोय तोच साहेब आहेत की काय? कारण तो फाईल आणून द्यायचा, दुसऱ्याला द्यायचा, दुसरे हो म्हणायचे. मला तर असंच वाटायला लागलं. पण नंतर तो म्हणला, की "साहेबाला जाऊन भेटा. मी सांगतो त्यांचं काम झालं, की ते तुम्हाला बोलवतील." अच्छा. म्हणजे म्हटलं हा इथला पिऊन आहे आणि साहेब आतमध्ये वेगळाच आहे वाटतं. हे जसं आमचं होतं ना, की त्या पिऊनलाच आम्ही साहेब समजतो आणि आतला साहेब वेगळाच असतो. तसंच समर्थ आपल्याला सांगतात, "रायास नाही ओळखिले आणि सेवकासी रावची कल्पिले." हे आमचं असंच होतं. आम्ही त्या पिऊनलाच साहेब समजतो. पण अहो असं सांगतात ना, की शंकराला जर जायचं असेल भगवंताकडे, शंकराला जर जायचं असेल, तर आधी नंदीला नमस्कार करावाच लागतो. तसा हा पिऊन आहे. त्यामुळे त्याला आधी सांगावं लागतं, मग तो आपल्याला आत सोडतो. पण आम्ही त्यालाच साहेब समजतो. हे शून्याला परब्रह्म समजणं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, "आधी दृश्य सोडिले, मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परिते देखिले, परब्रह्म श्रीराम." असं ते दासबोधामध्ये म्हणतात. म्हणजे पंचप्रलयामध्ये त्यांनी विवेक प्रलय सांगितलेला आहे. आधी विवेकाने पंचभौतिक दृश्याला मनाने दूर सारायचंय. ते दृश्यही नाहीसं होतं, मायाही नाहीशी होते, तो अंधारही नाहीसा होतो आणि त्या उन्मनी अवस्थेमध्ये आपण जातो, जे आपलं खरं स्वरूप आहे. पण मध्ये हा जो संधीचा भाग आहे, संधीचा म्हणजे जोडणारा, तो शून्यत्वाचा भाग आहे. एकदा का आपण तो शून्यत्व ओलांडून गेलो, की मग त्याच्याशी आपल्याला एकरूपत्व यायला लागतं. कारण एकरूपत्व
म्हणजेच आपलं स्पंदन त्याच्या स्पंदनाशी जुळावं लागतं. हे एकरूपत्व आहे आणि ते स्पंदन म्हणजेच मूळ माया आहे, शुद्ध माया आहे, साम्यावस्थेतली माया आहे. म्हणून समर्थ आत्मारामामध्ये असं म्हणतात 17व्या ओवीमध्ये, वेगळेपणे पाहो जाता मोक्ष न जोडे सर्वथा, आत्मा ही दिसेसा नाही मतावर पडे होती प्राणी श्रीराम. आता अभिन्न अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्तीशून्य पावती प्राणी, ही त्याच्या आधीची ओवी आहे. आता अभिन्नपणे म्हणजे अद्वैत, ते जाणून जो परब्रह्माशी तदाकार होतो तो खरा जाणता ज्ञानी असतो. तो ते साध्य करू शकतो, तो ते अद्वैत प्राप्त करू शकतो. कारण जोपर्यंत मी मगाशी ओशोंच्या शिष्याची गोष्ट सांगितली, त्यामध्ये जोपर्यंत परब्रह्म आणि हे मी वेगळं मानतो, त्याच्यामध्ये भिन्नता मानतो, तोपर्यंत त्रिपुटी मानतो आणि तोपर्यंत आम्हाला आत्मज्ञान होत नाही. पण जर आपल्याला आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर त्याच्याशी एकरूपच व्हावं लागतं, त्याच्याशी तद्रुप चिद्रुप सन्मुख अशा तऱ्हेनेच व्हावं लागतं. हे तिन्ही जे सच्चिद आनंद रूप आहेत त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. आणि मन, इंद्रिय, बुद्धी या सगळ्यांना ते जाणता येत नाही, कारण तो त्याच्याही पलीकडचा आहे. ही ज्ञान साधनं जी आहेत ना, श्रवण मनन चिंतन शम दम तितिक्षा सट संपत्ती वगैरे वगैरे, हे जे सगळं आहे, ही जी ज्ञान साधनं आहेत ती आत्म्यापर्यंत आपल्याला शब्द ज्ञानाने पोचवतात. आपल्या ते शाब्दिक स्तरावरचं ज्ञान होतं आणि तिथपर्यंत ते आपल्याला पोचवतात, पण त्याच्याशी एकरूप करू शकत नाहीत. ते शब्द तिथपर्यंत, त्याला मर्यादा आहेत. पण स्वरूपात जर विलीन होण्याचा अद्वैत आनंद अनुभवायचा असेल तर या सगळ्या शब्द भांडारातनं सुद्धा बाहेर पडावं लागतं आणि मग त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. इथे मी म्हणजे देह नाही हे मनामध्ये ठसवावं लागतं. मी म्हणजे आत्मतत्व आहे असं म्हणावं लागतं आणि आत्माही दिसेसा नाही मतावर पडे होती प्राणी, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. तिथे खरं तो आत्मतत्वही दिसत नाही आणि नुसताच अंधार होतो आणि वेगळंच मत त्यांना वाटायला लागतं की मला ब्रह्म कळलं, मला ब्रह्म कळलं. पण ते खरं नव्हे. यावरती एक छान अष्टवक्राची कथा आपण बघूया. अष्टावक्र सर्वांना माहिती आहेत की 12 वर्षाचे होते. सम्राट जनकानी शास्त्र चर्चा करण्यासाठी सभा बोलवली होती. नेहमीप्रमाणे त्याने सांगितलंच होतं, जो या सभेमध्ये जिंकेल त्याच्यासाठी राजवाड्याच्या बाहेर सुवर्णांनी हिऱ्यांनी मढवलेल्या गायी आहेत, त्यावेळची ती पद्धत होती. म्हणजे सर्व संपत्ती त्या जो त्याच्यामधला पंडित असेल किंवा जो त्या चर्चेमध्ये विद्वान ठरेल त्याला ती दिली जायची. कारण ही एक पद्धतीने राजाने त्यांना देण्याची ही जी कथा आहे, असं म्हणजे ते देणं महत्वाचं असतं. कारण जे विद्यार्जन करत असतात, विद्यादान करत असतात, ते कधीही पैसे मागत नाहीत आणि त्यांचं उदरनिर्वाह व्हावा म्हणून ह्या अशा चर्चा नेहमी घडवल्या जायच्या. अशाच एका चर्चेला अष्टवक्राचे वडील गेलेले होते आणि त्यांनी तिथे भाग घेतला. पण काही ठिकाणी असंही लावलं जातं की जो हरेल त्याचा शिरच्छेद होईल. असं काही त्यावेळेला नव्हतं, पण तरी सुद्धा अशीही शक्यता असते. त्यामुळे ते आता काहीतरी हरत आलेले आहेत आणि त्यांना सामना जिंकता येणार नाही किंवा ही चर्चा, शास्त्र चर्चा, त्याच्यात पांडित्य मिळवता येणार नाही, असं जेव्हा अष्टवक्राला कळलं तेव्हा तो धावत धावत अष्टवक्रा 8 ठिकाणी वाकडा असलेला तो धावत धावत, म्हणजे किती विचित्र दिसत असेल बघा. म्हणजे आपण फक्त कल्पना करू शकतो. तो अष्टवक्रा ज्या 8 ठिकाणी वाकलेला आहे, त्याला चालताना सुद्धा धड चालता येत नाही. तो जो पळायला लागला तो किती हास्यास्पद दिसेल हे लक्षात आपण जर घेतलं तर पुढची कथा आपल्या लक्षात येईल. तो त्या चर्चेत भाग घेण्यासाठी धावत धावत राजवाड्यात आला की वडिलांना नाही जमलं तर मी इथे भाग घ्यायला तयार आहे, अशा तऱ्हेने तो तिथे आला होता.
पण त्या अष्टावक्राला त्याचं ते वेडं-वाकडं अंग हलवत-हलवत तो येताना जेव्हा सगळ्यांनी पाहिलं, त्यावेळेला सर्व विद्वान हसायला लागले. खो-खो हसायला लागले, की किती विचित्र ध्यान दिसतंय आणि कशाला एवढं पळत यायचं आपण जर असं असताना. अशा तऱ्हेने सगळे जण हसायला लागले, मोठमोठ्याने हसायला लागले. जनक राजाला सुद्धा म्हणजे असं वाटलं, "अरे, हसतायत सगळेजण." पण त्याला कळलं, की हे सगळेजण त्या अष्टावक्राकडे बघून हसतायत. आता हे हसायला लागल्यानंतर अष्टवक्र जेव्हा तिथे आलेला असतो, सगळे हसताना तो बघतो. तो शांतपणे सगळ्यांवरती नजर टाकतो आणि नजर टाकल्यानंतर मोठमोठ्याने स्वतःही हसायला लागतो. आता मोठमोठ्याने हसायला लागल्यावरती राजाला प्रश्न पडतो, की बाबा हे सगळेजण हसतायत, ते का हसतायत हे मला कळलं. पण अष्टवक्रा, तू का हसतोयस ते मात्र मला कळलं नाही रे. इतर सगळे हसतायत, का हसतायत मला कळलंय, तुला सांगण्याची गरज नाहीये. पण आपण का हसताय? असं आदराने राजाने त्याला विचारलं. त्यावेळेला अष्टावक्र म्हणाले, या चांभारांच्या सभेमध्ये सत्याचा आणि परब्रह्माचा निर्णय होणार आहे. म्हणून मी हसलो. या चांभारांच्या सभेमध्ये सत्याचा म्हणजे परब्रह्माचा निर्णय होतोय, हे बघून मला हसायला यायला लागलं. हे चांभार इथे काय करतायत? त्यावर जनक राजा म्हणाला, चांभार? अरे हे सगळे विद्वान पंडित आहेत. तू त्यांना चांभार कसं काय म्हणतोस? चांभार का म्हणून म्हणायचं त्यांना? तेव्हा अष्टवक्र म्हणाला, गोष्ट अगदी सरळ आहे महाराज. यांना फक्त माझ्या शरीरावरचं चामडं म्हणजे रंग, रूप, आकार फक्त त्यांना दिसतोय, पण त्या आकारामध्ये असलेला निराकार आत्मतत्व आहे ते त्यांना दिसत नाहीये. माझं वाकडं शरीर त्यांना दिसतंय, पण आज शरीरामध्ये असलेलं आत्मतत्व जे सरळ, साधं, सोपं, सुटसुटीत आहे, त्यासारखं सरळ दुसरं काही सापडणार नाही, ते यांना दिसत नाही. हे फक्त बाहेरच्या चामड्याला बघतायत. ह्याच्यामध्ये आत्मज्ञानामध्ये प्राप्ती करताना किंवा अध्यात्मामध्ये आपण म्हणूया, जीवनाकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. एक आत्मदृष्टीने पाहिलं जातं, एक चर्मदृष्टीने पाहिलं जातं. चांभार चामड्याकडे बघतो, ती त्याची कला असते. पण प्रज्ञावान आत्म्याकडे बघतो. म्हणजे तो बाहेरनं माणूस कसा आहे हे बघत नाही. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. बाहेरनं कसं आहे बघत नाही, ते आत्मतत्व त्याला जाणवत असतं आणि त्याच्याकडे तो बघत असतो. पण ही सगळी चांभारांची सभा आहे. असं म्हटल्यानंतर त्या अष्टावक्रांना जनक राजा शरण गेलेले आहेत. आपल्याला जे जे या डोळ्यांनी दिसतं ते सर्व पंचभौतिक आहे. ते परब्रह्म नाहीये. जे लोक डोळ्यांना दिसतं तेच खरं मानतात आणि त्यालाच घट्ट धरून बसतात. अध्यात्मात तसं चालत नाही. आणि म्हणून असे लोक हे सगळं सोडून बाहेर पडले तरी त्या अंधारातल्या ह्याच्यात अजून प्रकाश व्हायचा आहे. अविद्येची रात्र सरलेली आहे, पण ज्ञान सुरू उगवायचं आहे. या मधल्या संधीच्या शून्यत्वाच्या प्रवासामध्ये गोंधळात पडतात. त्यांची फसवणूक होते आणि एकम एव अद्वितीय असा जो आत्मा आहे त्याच्याबद्दल त्यांना संभ्रम वाटायला लागतो. पण खरं म्हणजे त्याच्यातनं सर्व विश्वनिर्मिती होत असते. शून्यातून काहीही निर्माण होत नाही. शून्यातून काहीही निर्माण होत नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर शून्य अधिक शून्य बरोबर शून्य. शून्य गुणिले शून्य शून्य. शून्य भागिले शून्य शून्य. शून्यातून काहीही निर्माण होत नाही. पण त्याच्या आधी एक लावला, एकम एव अद्वितीय, तर ते एक नुसता लिहिला तर त्या एकाला सुद्धा किंमत असते. त्याच्यावर एक शून्य ठेवा, त्याची किंमत 10 होते. त्याच्यावर 2 ठेवा, त्याच्यावरती 100 तयार होतात. असे कितीही शून्य तुम्ही ठेवू शकता, निर्मिती होतच राहते. पण शून्यातून निर्मिती होत नाही, ते पोकळ शून्य आहे. त्याथे अभाव आहे. पण परब्रह्म हे सच्चिद आनंद स्वरूप भाव असलेलं असं सर्व भावांनी युक्त असं भरीव शून्य आहे. ते महाशून्य आहे. हा प्रवास शून्य ते महाशून्य प्रवास आहे आणि त्यामुळे ते शून्यच आहे, निर्गुण निराकार आहे.
पण ते भरीव आहे. आपण आपल्या भाषेत समजावून सांगतोय, हे भरीव शून्य आहे. ते महाशून्य आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचंय, तेव्हा ब्रह्मज्ञान होणार आहे. शंकराचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाला अनुसरणारे श्री समर्थ आहेत. त्यांची पंचीकरणाची कल्पना, मायेची कल्पना मांडण्यात थोडासा फरक आहे. ते मूळ माया आणि अन्य माया एकच मानत नाहीत. पण सर्वसाधारणपणे प्रापंचिकांना सांगताना माया हा शब्द वापरला जातो. पण मायेचं दासबोधामध्ये सुद्धा त्यांनी पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंगी अशी नावं सांगितलेली आहेत. मायेचं अंतरात्मा, हरिसंकल्प हे सगळी पुल्लिंगी नावं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि म्हणून समर्थ त्याला सांगतात, हे शून्य जे आहे ना, ते खरं महत्वाचं शून्य आहे, भरीव शून्य, महाशून्य. पण ज्ञानी लोक जे आहेत, हे सर्व मनापासून सोडून देतात. त्या अंधारातही ते डचमळत नाहीत आणि ते मूळ मायेपर्यंत जातात. हीच माया म्हणजे मूळ माया त्यांना परब्रह्मापर्यंत नेऊन जाते, घेऊन जाते. कारण परब्रह्म आणि मूळ माया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ती त्यांना तिथपर्यंत नेते, त्या परब्रह्माच्या हवाली करते आणि तिथून मागे फिरते. तिला त्याग करावा लागत नाही, तिचा त्याग करावा लागत नाही योगी लोकांना. ती आपणहून मागे फिरते. याच्यासाठी आपण मागच्या ह्याच्यामध्ये उदाहरण दिलं होतं, ती योगियांची जननी असं म्हटलेलं होतं. सासरी सोडणाऱ्या मुलीला जसं सोडून ती परत फिरते, तसंच ती योगियांच्या बाबतीत करते. तिचा त्याग करावा लागत नाही, ती आपणहून बाजूला होते. हे महत्वाचं आहे. मग इथे शिष्याला एक जरा प्रश्न पडायला लागतो. तो शिष्ये विनंती केली 20व्या ओवीमध्ये, म्हणे आशंका उद्भवली, पंचभूतांची सेवा केली बहुतेकी श्रीराम. जो या पंचभूतांचा दास झालेला आहे, पंचमहाभूतांचा, दृश्य विश्व ज्याला खरं वाटतंय त्याच्यातच तो अडकलेला आहे, त्याला आपण म्हणतो तो मायेत अडकला, वासनेत गुंतला. मग वासनेमुळे त्याला 184 योनींचा प्रवास करावा लागतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम या चक्रात तो सापडतो. त्याला ब्रह्मज्ञान होणं कदापिही शक्य नाही. पण आत्मज्ञान, मोक्ष हा या चक्रातनं सुटण्याचा मार्ग आहे. पण हे बद्ध माणसाला सर्व दुर्लभ आहे. हे सगळं सांगितल्यानंतर शिष्याचं काही समाधान होईना. तो थोडासा हे व्हायला लागला, चुळबुळ करायला लागला. पण मग त्यांना विचारलं, काय झालं रे बाबा? तेव्हा त्यांनी म्हटलं, मला जरा एक शंका आली आहे हो. एक शंका अशी आहे की बहुतेक जण पंचभूताची म्हणजे सगुण मूर्तीची पूजा किंवा उपासना किंवा सेवा करताना दिसतात. ही जी लोक आहेत ज्याला तुम्ही बद्ध म्हणतायत, ते त्यांची पूजा करतायत हे मी समजू शकतो. पण साधू, सज्जन, जीवनमुक्त, महायोगी, हे नित्यमुक्त, विदेही, हे सगळे सुद्धा पूजा करतात सगुणाची. मग ते पण काय जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतात की काय? जे कोणी नित्यमुक्त झाले, तेही धातू पूजन केले, तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही श्रीराम. म्हणजे संत, सज्जन, साधू, विदेही सगळेच जण मूर्तीपूजा करतात आणि त्याच्यात छान रमून जातात की. मग त्यांना काय, ते कशासाठी करतात? ते तर जन्ममृत्यूच्या चक्रातनं बाहेर पडले म्हणताय. मग आता समर्थ रामदास स्वतः सुद्धा किंवा गोंदवलेकर महाराज रामाची पूजा करतच होते. रामकृष्ण परमहंस कालीमातेची पूजा करत होते. ज्ञानदेव तुकाराम हे विठ्ठलाची पूजा करत होते. मग ह्यांना संत वगैरे कशासाठी म्हणायचं? हे कशाला पूजा करतायत? हेही जीवन मृत्यू यातनं सुटण्यासाठी करतात का? तेव्हा ते म्हणतात, अरे असं नाहीये बाबा. हे जे नित्यमुक्त आहेत, विदेही आहेत, जीवनमुक्त आहेत, हे सगळे परिपूर्ण अवस्थेला गेलेली माणसं आहेत. ही सगळी पूर्णत्वाला गेलेली आहेत. आपण जर बघितलं तर शुकदेव आणि वामदेव यांना पूर्णपणे आईच्या पोटात म्हणजे गर्भात असताना आत्मज्ञान झालेलं आहे. ते तर नित्यमुक्तच होते. पण तरी सुद्धा ज्ञानदेव सुद्धा लोकाचाराला सांभाळून अध्यात्म विद्या विश्वात टिकवून धरण्याचं कार्य करत होते.
भगवान योगेश्वर श्रीकृष्ण हे तर उत्तम त्याचं उदाहरण आहे. तत्वज्ञान नित्याच्या व्यवहारामध्ये लोकांसमोर आणून ठेवून आदर्श निर्माण करणारे होते. पण हे सगळे नित्यमुक्त होते. बरं विदेही म्हणशील, तर ज्यांची मी म्हणजे देह ही भावना गेलेली आहे त्यांना विदेही म्हणतात. ही जी अवस्था आहे ती त्यांची सातत्याने असते, कारण ते त्या अनुसंधानामध्ये असतात. ही मुक्तीचीच अवस्था आहे. प्रारब्ध भोग भोगून या लोकांना सुद्धा प्रारब्ध भोग असतो. म्हणजे रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झालेला होता. रामदासांना कफाची व्याधी होती, म्हणजे त्यांनाही हे होतं ना. पण हे झाल्यानंतर त्यांचा देह मुक्त होतो, तेव्हा देह उपाधीतून सुटल्यानंतर म्हणजे देह उपाधी जी आहे त्यातनंही ते सुटून जातात. त्यांना विदेहमुक्त म्हणतात. पण जे हयात आहेत, जे देहात आहेत, तरी सुद्धा देह आपला म्हणजे मानत नाहीत, विदेही राहतात. कबीरासारखे कुत्ता जाने चमडी जाने अशा पद्धतीने, म्हणजे देहात आहेत पण ते देही असून विदेही असतात. आणि जीवनमुक्त तर काय, नित्यमुक्त जीवनमुक्त सातत्याने अनुसंधानाच्या पातळीवर असतात. ज्ञानाच्या पातळीवरनं सर्वपणे असा विचार करत असतात. त्यांच्यात काही फारसा फरक नाहीये. नावं आपण वेगवेगळी देतो. योग वशिष्ठामध्ये जीवनमुक्ताबद्दल असं सांगितलेलं आहे, प्रारब्धानुसार तो सर्व कर्म करतो, पण विश्व मिथ्या आहे याची त्याला अंतरंगामध्ये पूर्णतः जाणीव असते. त्याच्यावर तो ठाम असतो, तो निर्विकार असतो. आपली आलेली भूमिका नटाप्रमाणे तो पार पाडतो. अशा तऱ्हेने त्यांची वेगवेगळी वर्णनं आपल्याला वाचायला मिळतात. पण तसं पाहिलं तर सगळेच जीवनमुक्त, विदेही, नित्यमुक्त याच्यात फारसा फरक नाही. नारद मुनींचं जर आपण बघितलं, त्यांनाही जीवनमुक्त म्हणतात, कारण तिन्ही त्यांना काही हे नाहीये, जीवनमुक्त. पण नारद मुनी सुद्धा आपण त्यांना म्हणतो कळल्यावया नारद म्हणतो की नाही. पण भगवंताला जर लीला करायची असेल तर कळ लावायचं काम मात्र नारद करतात. याचा अर्थ त्या लीलेसाठी भगवंताला जी लीला करायची असतात त्या लीलेची पार्श्वभूमी तयार करण्याचं कार्य नारद मुनी करतात. त्यांनी ते केलं नाही तर पुढे भगवंताला लीला करायला अवघड जातं. ही सगळी मागची सिच्युएशन तयार करायचं काम ते करतात, म्हणून भगवंत लीला करू शकतो. हे त्यांचं कार्यच आहे ना. अशा तऱ्हेने आपण साधू म्हणतो, संन्यासी म्हणतो, सज्जन म्हणतो, त्याच्यात थोडा थोडा फरक आपण करतो, पण तसं नाहीये, सगळे एकच आहेत. साधू म्हणजे तरी काय, ज्यांनी 6 धुतले तो साधू. संन्यासी म्हणजे ज्यांचा 6 वरती पूर्णपणे काबू आहे, लीलया काबू आहे, ते संन्यासी. सज्जन म्हणजे जे सत जे आहे त्याच्याच अधिष्ठानामध्ये कायम राहतात, ते सज्जन. असं संत म्हणजे सम्यक दृष्टीने सतमध्ये निष्ठा ठेवणारे. हे जसं आहे तसंच आपण एक साधं सोपं उदाहरण देऊया. 6ला धारण करणारा, 6ला म्हणजे षड्रिपूंना, षड्रिपूंना धारण करणारा तो साधारण, 6ना मान्य करणारा, हो बाबा असतात षड्रिपू, 6ना मान्य करणारा जो आहे तो सामान्य, 6ना आपल्या धाकात ठेवणारा असतो तो साधक, 6ना अधू करणारा म्हणजे तोडून बाजूला लचकेकडून फेकून देणारा साधू, आणि अंत, त्या 6चा अंत करणारा तो संत, आणि 6चा अर्थ समजून स्वतःसह इतरांची आत्मोन्नती करतो तो समर्थ. अशा पद्धतीने पण आपण विचार करू शकतो. आता हे सगळं विचार केलं तर मुळातच हे लोक परब्रह्माशी एकरूप झालेले आहेत. सगुणाची पूजा करण्याचं त्यांना काहीही कारण नाहीये. त्यांनी नाही केली पूजा तरी चालण्यासारखे, कारण पूजा करायला भगवंत त्यांच्यापासून वेगळा नाहीच आहे. तो त्यांच्या आतच आहेत, कारण ते त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. पण तरीही ते पूजा करतात, कारण महाजनो येन गतः स पंथः, हे तर तुला माहितीये. कारण इथे हे लोक का पूजा करतात, आम्हाला ज्ञान झालेलं नाहीये, आम्हाला उपासना भक्ती कशी करायची ती समजत नाही, त्यावेळेला आम्ही कुणाला तरी आदर्श मानतो, आणि हे आदर्श म्हणजे आमचे हे सत्पुरुष आहेत. मग त्यांना हे सगळं आमच्यासाठी करावं लागतं. आम्ही आलो याच कारणासाठी, आम्ही वैकुंठवासी,
आलो याच कारणासाठी, असं तुकाराम महाराज सांगतात. तिथनं काही त्यांचं पुण्य कमी झालं म्हणून बॅक टू पॅव्हेलियन नाही आलेले ते. त्यांचं स्थान तिथे कायमच आहे. आमच्या उद्धारासाठी आलेले. असे हे सगळे संत असतात आणि आम्ही त्यांचा आदर्श ठेवतो. हां, ते पूजा करतात, मग मला पूजा करायला पाहिजे. ते नामस्मरण करतात, मला नामस्मरण करायला पाहिजे. आम्ही त्यांच्यामध्ये आदर्श बघतो आणि म्हणून आम्ही एकदम निर्गुणाची उपासना करू शकत नाही. म्हणून आम्हाला सगुणाचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून हे जीवनमुक्त विधेयी सगळे असतात. ते आमच्यासाठी हे सगळं करत असतात. आता हे सगळं बघितल्यानंतर समर्थांच्या लक्षात येतं, की आता शिष्याला एक उत्कंठा निर्माण झालेली आहे बरं का. हे शिष्याच्या मनातल्या शंका कुशंका तो आता आपल्या विचारायला लागलाय. त्याला आता त्या मार्गाने जायचंय. हे सगळं बघून समर्थांना खूप आनंद झाला. त्यांनी प्रश्न विचारावेत आणि आपण त्यांना भरभरून उत्तरं द्यावीत, असंच त्यांना वाटत असतं संतांना. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशी शिष्यांची धारणा असेल तर सद्गुरूला सुद्धा आनंदच होतो आणि मग तो कृपेचा वर्षाव करतो. सद्गुरु ज्ञान द्यायला सुरुवात करतो. आता ह्या शिष्याला गोडी लागलेली आहे, तो त्याच्यात रमायला लागलेला आहे. आत्मस्वरूपाची त्याला निश्चित प्रचिती येईल, हा त्यांना विश्वास निर्माण होतो. आणि मग ते त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीने पाहतात, कूर्म दृष्टीने पाहतात. जेव्हा सद्गुरूंची कृपा दृष्टी लाभते, तेव्हा सर्व शंकांचं निरसन होतं. शिष्याची बौद्धिक, मानसिक सगळी उत्कंठा अशी शिगेला पोचते आणि मग त्यावेळेला समर्थ तात्विक चर्चा सुरू करायला सुरुवात करतात. ती 25व्या ओवीमध्ये त्यांनी केलेली आहे. तिथपासून पुढे केली ती आपण थोडक्यात बघणार आहोत. प्राणी देह सोडून जाती, परिवासनात्मक शरीरे उरती, तेणे पुनरावृत्ती भोगती, वासना उरलिया श्रीराम. इथे माणसाच्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकण्याचं कारण सांगितलेलं आहे. माणूस मरण पावतो, आपल्याला माहितीये. म्हणजे काय? आत्मा त्याचा स्थूल देह सोडून जातो. जो हा वरचा सगळा देह दिसत असतो तो सोडून जातो. हा मनुष्य जो आहे, मनुष्य सदी प्राणी मात्र 24 तत्वांचं बनलेलं आहे. 24. सांख्य सांगतात 24 तत्व, ज्ञानदेव सांगतात 36 तत्व आणि समर्थ सांगतात 82 तत्व. काहीही भेद नाही. पण सांख्य जी 24 सांगतात ती आम्हाला कळत नाही, म्हणून ज्ञानदेव म्हणतात तुम्हाला थोडा विस्तार करून सांगतो, म्हणून ते 36 सांगतात. त्याचंही आम्हाला समजत नाही, म्हणून समर्थ 82 सांगतात. सगळं एकच आहे. म्हणजे थोडक्यात हा जो 82 तत्वांचा जो देह बनलेला आहे, पंचभौतिक जड शरीर जे बनलेलं आहे, त्याच्यामध्ये वासनात्मक देह असतो. हा बाहेरचा आत्मा जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हा स्थूल देह सोडून जातो आणि त्याचं सूक्ष्म शरीर जे आहे वासनात्मक आहे. ज्या वासना आतमध्ये सूक्ष्म रूपाने अडकलेल्या असतात, त्याला घेऊन जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा तो त्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो आणि त्या अतृप्त वासना त्या घेऊन तो बाहेर पडतो. आपली कॅप्सूल असते, कॅप्सूल आपण औषध घेतो ना, ती आतमध्ये औषध असतं, बाहेरनं कॅप्सूल असते. पण आपण असं नाही करत, ती कॅप्सूल फोडूया आणि आतलं औषध घेऊया, खूप कडू असतं हो. तसं आहे ते. आवरण वरती जे आहे ना, ते वासनांचं आवरण असतं. त्या आत्म्यावरती वासनांचं आवरण घेऊनच तो बाहेर पडतो आणि मग अतृप्त वासना भोगण्यासाठी पुनरपी जननम करतो. असं हे जन्म मृत्यूचं आहे. आता ह्या ज्या वासना आहेत त्या कधीच पूर्ण होत नाहीत. या मागच्या जन्मातल्या वासना घेतल्या, पुढच्या जन्मात गेलो, पुढच्या जन्मातल्या वासना आणखीन निर्माण होतात. पहिल्या पूर्ण होत आहेत, न होत आहेत, काही अपूर्ण राहिलेल्या, काही पूर्ण झालेल्या, सगळ्या घेऊन पुन्हा पुढच्या जन्मात जातो. ही वासना जी आहे ना, ती कधीच नष्ट होत नाही. एकदा ही खरं म्हणजे वासना ही बिनबुडाची बालदी आहे असं म्हटलं जातं. एकदा एका साधूकडे एक साधक येतो आणि म्हणतो, मला ते जन्ममृत्यूचं रहस्य जरा सांगता का हो? तो म्हणला, सांगतो ना. पण काय आहे, सकाळपासून पाणी आणलं नाहीये रे. जरा विहिरीवरनं एक एवढी कळशी, छोटीशी आहे, मला काय तेवढी पुरते, तेवढी कळशी भरून आणतो. तू चल माझ्या बरोबर पाहिजे तर, बोलू आपण. मग कळशी भरून आणतो आणि तुला लगेच आपण ते मी तुला सांगायला सुरुवात करतो. काय हरकत नाही म्हणे, आता एक एवढीशी कळशी एका बालदीमध्ये भरून जाईल, नाही का? तो जो साधू असतो किंवा तो तिथे ती बालदी आत टाकतो
आत टाकतो, वरती राहड्याने काढतो आणि ती बालदी ओतायला लागतो. कुठं काही पाणी पडत नाही. पुन्हा टाकतो पुन्हा. मग हा बघतो साधकाचा संयम संपत जातो. तो म्हणतो, ह्या बालदीला खाली एवढी छिद्र पडलेली आहेत, एवढं मोठं भोक आहे मध्ये. बालदी छोटीशी, कळशी छोटीशी, सगळं माहितीये. पण एवढं मोठं जर तळाला बुडाला ते काहीच नाहीये, तर ही बालदी भरणार कधी? आणि हे यांची ती जी कळशी आहे ती तरी कधी भरणार? आणि हा म्हणतोय बालदी भरली की सांगतो. आता आपलं जावं हेच बरं. यांचं काही खरं नाहीये. काहीतरी वेड्यासारखं चालू आहे. तेव्हा तो साधू म्हणतो, "अरे, अरे थांब ना, सांगतो ना तुला." तो म्हणे, "अहो तुमची ती बालदी कधी भरणार? तुम्ही बघितलं ना त्या बालदीला एवढे भोकं आहेत आणि मध्ये एवढं मोठं भोक आहे. ही बिनबुडाची बालदी आहे. हे किती तुम्ही टाकली तरी भरणार नाही." म्हणून म्हटलं आता आपलं जावं. अरे मग म्हणे, "मी तेच तर तुला सांगतोय. या वासना म्हणजे बुडाची बालदी आहे, त्या पूर्ण झाल्या असं कधीच होत नाही. हे वासनेचं आवरण घेऊन तो आत्मा बाहेर पडतो, वायुरूप होतो. त्याला सूक्ष्म देह किंवा लिंग देह असं म्हणतात. पंचप्राण जेव्हा आपल्या शरीरातलं स्थान सोडतात, त्यावेळेला त्याच्याबरोबर या वायुरूप वासनाही जातात आणि मग योग्य देहाचा शोध करून तिथे पुन्हा जन्म घेतात आपली वासना तृप्ती करण्यासाठी. आणि मग पुढे त्यांनी कारण देह आणि महाकारण देहाचं सांगितलंय, की स्थूल सूक्ष्म याच्या पलीकडचा जो देह आहे तो म्हणजे कारण देह. मी म्हणजे देह, ही विपरीत भावना तिथे निर्माण होते आणि त्यामुळे हे पुढचं सगळं घडत जातं. हे निर्मितीचं जे कारण आहे ते हे आहे, ते अज्ञान आहे. या पहिल्या 3 ज्या गोष्टी आहेत आत्तापर्यंत तुला सांगितलेल्या, ह्या 3 जे स्थूल, सूक्ष्म आणि कारण, ह्या अज्ञानाचे देह आहेत. आणि त्याच्या पलीकडचा मी म्हणजे आत्मतत्व असं किमान जाणतो, तो जो आहे त्याला महाकारण देह असं म्हणतात. स्थूल सूक्ष्म कारण हे अज्ञानाचे, तर महाकारण हा ज्ञानाचा देह आहे. आणि या सगळ्या देहांच्या मागे मन हे सगळ्यांचं आश्रयस्थान आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. वासनेत गुंतवणारही मन आहे, त्यातनं सोडवणारही मन आहे. त्यामुळे इथे समर्थ सांगतात, तो मनाचा थारा सुटणे. तरी मनाचा थारा तुटला, म्हणजे भवसिंधू आटला, असं ते म्हणतात. हे मनाचा थारा सुटला पाहिजे. मनाचा थारा सुटला पाहिजे म्हणजे त्या मनाला आपल्या कैयेत घेतलं पाहिजे, आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. म्हणून तर समर्थ सांगतात, "मना सज्जना भक्ती पंथेची जावे." हे मना सज्जना म्हणतात हो. त्याला गोंजारून त्याला समजावावं लागतं ना. "बाबा तू सज्जन आहेस की नाही?" त्याला कसं वाईट म्हणून चालेल? नाही तर तो आम्हा मार्गालाच जाईल ना. "तू सज्जन आहेस ना?" असं तर सांगतातच हो. पण जितके वेळा आपण श्लोक वाचू, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, "मना, सज्ज आहेस ना?" कारण आपलं मन जर थाऱ्यावर नसेल, तर आपल्याला सांगितलेलं, बोललेलं काहीही कळत नाही. काहीही कळत नाही. म्हणून तो म्हणतात, "मना, सज्ज ना? सज्ज आहेस ना?" हे त्यांनी विचारलेलं आहे. आम्ही आपलं म्हणतो, मनाला सज्जन म्हणतात, मनाला सज्जन म्हणतात. म्हणतातच, काही प्रश्न नाही. ते जे मन आहे ना, तो सज्ज असेल तर आपण जे सांगतो, बोलतो ते नीट ऐकू शकतं. पण मी आता प्रवचन ऐकायला बसलीये, पण माझं मनच थाऱ्यावर नाही हो. माझं मन आहे कुठेतरी भलतीकडे. उद्या परवा पाहुणे यायचे, त्यांच्यासाठी काय डिश करायची आहे, अमकं-तमकं. तर तो प्रवचनकार काय सांगतो हे माझ्या डोक्यातच शिरणार नाही ना, कारण मनाचा थाराच नाहीये तिथे. हे थारा सुटून आमचा भलतीकडे गेलेला आहे. पण इथे समर्थ सांगतायत, "मनाचा थारा तुटला म्हणजे भवसिंधू आटला." हे जे मनाचा थारा सुटणं आहे ना, ते ह्या सगळ्या मायांमधनं जेव्हा मनाचा थारा सुटून जातो, ते मन न मन होतं, ते प्रभुचरणी अर्पण होतं, ते उन्मन होतं. त्यावेळेला सद्गुरु कृपा करतात आणि मग खरं म्हणजे हा थारा सुटणं जे आहे ना, ते होऊन ते मन उन्मन होतं आणि तो उन्मनी अवस्थेचा प्रांतु ते तुझे स्वरूप. ते खरं म्हणजे तो परमोच्च बिंदू आहे. हे मनाचं मन पण संपून गेलं, की मायेचे पाश राहत नाहीत आणि पुनरावृत्तीपासून सुटायचं असेल, तर देहाचा मनाशी असलेला संबंध तुटला पाहिजे. आपण अगदी सुरुवातीला 3 गोष्टी पाहिल्या होत्या,
की मनाचा देहाशी असलेला संबंध तुटला पाहिजे. अशा आणखीन 2 गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजे नमन झालं पाहिजे. मन राहताच कामा नये. ते नमन सर्व प्रभूला अर्पण झालं पाहिजे. ही नमन भक्ती महत्वाची आहे. हे नमन होणं आहे. ही नमन भक्ती आहे. श्रवण भक्ती, नमन भक्ती म्हटलेलं आहे. नुसतं नमन म्हटलेलं नाही. ते आम्ही येता-जाता देवाला असं-असं करतोच. त्याला काही नमन म्हणत नाही. हे सगळं मी माझे या जाणीवेपासून मुक्त व्हायचंय, कारण नाशिवंत ते टाळायचंय. इथे रामकृष्ण परमहंस जे उदाहरण देतात ठाकूर, हे फार महत्वाचं आहे. तांदुळाचा दाणा पेरला, की तो उगवतो. तो कच्चा असतो ना, त्याला खत-पाणी घातलं की उगवतो. तसं मनाचं आहे. त्याला खत-पाणी घातलं विषय वासनांचं, की ते आणखीन होत जातं. पण ते असं म्हणतायत, की जर तुम्ही भाजून घ्या बरं दाणा, तो ज्ञानाग्नीमध्ये भाजून घेतलेलं मन उन्मन होतं. हा जो दाणा भाजून घेतला आणि तो जो पेरला, तर मात्र काहीही उगवत नाही, कारण ते परिपक्व झालेला असतो. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या मनाला ज्ञानाग्नीमध्ये जाळावं लागतं. त्याच्याशिवाय तो थारा सुटत नाही. ज्ञानाग्नीनी परिपक्व झालेल्याला पुनरपि जननम नाही. त्याला उन्मनी अवस्था प्राप्त होते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. साधन संगातीत म्हणजे मोक्ष. संग निसंग आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. साधन संगातीत म्हणजे मोक्ष. तेथे कैचे देखणे लक्ष. लक्ष आणि अलक्ष दोहीस ठाव नाही श्रीराम. साधकाला उन्मनी अवस्था प्राप्त झाली. अद्वैत प्राप्त होणं हेच खरं भक्तीचं फळ आहे. भक्तीच्या या फळामुळे प्रपंचाचं मूळ अज्ञान जे सगळं आहे ते दूर होतं आणि अहम ब्रह्मास्मीची अनुभूती यायला लागते. दर्शन व्हायला लागतं. कर्म, भक्ती, योग हे सगळे प्रमुख मार्ग आहेत. हे दिसायला वरवर वेगळे असले तरी एकमेकांना पूरकच आहेत. त्यामुळे कर्माला आणि ज्ञानाला भक्तीची जोड द्यावीच लागते. तो भक्तीचा ओलावा असावाच लागतो. म्हणून हे एकमेकांना पूरक आहेत. आणि मग हे सगळं एकत्रित आलं की तो अहम आपोआपच दूर जातो आणि तो दूर गेल्यानंतर वरवर म्हणजे आपण जे म्हणतो ते आत्मानुसंधान ज्याला म्हटलं जातं ते एकच लक्ष आपल्याला दिसायला लागतं. हे एकच लक्ष ज्या वेळेला दिसायला लागतं त्यावेळेला कैवल्य प्राप्ती होते. आत्मज्ञान होतं. लक्ष अलक्ष असं काही उरतच नाही, कारण तिथे त्रिपुटीच राहत नाही. म्हणून समर्थ मनाच्या श्लोकामध्ये असं म्हणतात, तया पाहता पाहणे तेची झाले, तेथे अलक्ष लक्ष सर्वही बुडाले. लक्ष अलक्ष सर्वही बुडाले. तया पाहता पाहणे तेची झाले. आता एकरूप झाल्यानंतर ज्याला पाहायचंय त्याच्याशीच एकरूप झालं. तर त्याला कसं पाहणार? त्याला पाहायला तो वेगळा असायला पाहिजे ना. पण तो वेगळा झाला तर एकरूपत्व नाही. आणि त्याच्याशी एकरूप झालं तर पाहायला तो वेगळा राहतच नाही. मग त्या पाहायचंय ज्याला त्याचं पाहणं संपून जातं. हे संपून जाणं म्हणजे एकरूपत्व आहे. प्राप्त झाले अद्वैत ज्ञान अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन जेथे मी तू पण नाही. मी तूपणाची केलवी बोळवण असं आपण दत्ताच्या आरतीमध्ये म्हणतो पहा. मी तूपणाची केली बोळवण. पण आपण इतके गडबडीत असतो ना, कारण दत्ताची आरती म्हणजे पहिल्या 3 आरत्या झाल्या, मग 4थी आरती आणि नंतर मी तूपणाची केली बोळवण, चला पानं वाढायला घ्या, प्रसाद नैवेद्य आणा, पुढचंच सुरू होतं. अरे कुठली मी तूपणाची बोळवण सांगितली? इकडे आमचं लक्षच नसतं, कारण आम्ही प्रपंचात गुंतलेलो असतो. ही जी आहे ना, आत्मनिवेदन म्हणजे मी तूपणाची बोळवण आहे. हे लक्षात घ्यायचं. इथे मीची भावनाच राहत नाही. त्यामुळे मोक्षावस्था दूर राहत नाही. ती तिथेच आहे, असं सांगितलेलं आहे. एक छान उदाहरण आहे. एकदा एक तरुण असतो. तो रोज संध्याकाळी समुद्रावर यायचा आणि समुद्रावरून येताना त्याला एक लांब दूर काहीतरी सुंदर असं सागराच्या पलीकडे, अथांग सागराच्या पलीकडे भव्य, दिव्य असं काहीतरी त्याला दिसायचं. ते तिथे तो बघायचा आणि परत जायचा, बघायचा आणि परत जायचा आणि एक वृद्ध नावाडी तिथे बसलेला असायचा. तो म्हणतो, "मला दिसतंय, पण याला दिसतंय का तेही एकदा बघूया." म्हणून तो त्या नावाड्याला विचारतो, की "बाबा, तुम्हाला दिसतंय का हो ते पलीकडे काहीतरी मला असं चकाकणारं वगैरे काहीतरी दिसतंय बघा."
तो म्हणतो, "हो, हो, मला पण दिसतं बरं का, मी पण बघतो ते रोज." तो म्हणे, "हो का?" मग एक दिवस तो येतो आणि म्हणतो, "तुम्हाला खरंच भव्य दिव्य ते काहीतरी चमकणारं दिसतंय का हो?" "हो रे बाबा, मी तुला कालच सांगितलं ना. तुला जायचंय का तिथपर्यंत?" तर म्हणे, "हो, खरं मला बघायचंय तिथे जाऊन काय आहे ते." "घे ना," म्हणले, "माझी तिथे नाव ठेवलेली आहे. एक नक्की सांगतो तुला ते मिळेल बघायला. तुझा माझी नाव ठेवलेली आहे तिथे, नावेकडे बोट दाखवतो. सगळी प्रवासाची माहिती देतो. तुला सगळी अशीच काही-काही वाटेल, हे होईल, लाटा येतील खोल समुद्रात गेल्यावर. पण काही काळजी करू नको. अगदी बिनधास्त तू त्या नावेत बस आणि जा. काही हरकत नाही. ती ती तिथे नाव ठेवलेली आहे. प्रवासात काय अडचणी येतील ते सांगतो आणि हे सगळं सांगितल्यानंतर म्हणतो, "आणि हे बघ, तुला जर काही अडचण आली ना, तर तू मला हाक मार." अगदी तीव्र इच्छा झालेली असल्यामुळे तो तरुण त्या भराभर तिकडे जातो. त्या नावेत बसतो, झपाझप वल्ही मारायला सुरुवात करतो. दमतो, थकतो, लाटा उसळतात. पण ते दिव्य रूप कधी पाहू असं त्याला झालेलं असतं. आणि तो वल्ही मारत, मारत, मारत जायला लागतो. इतका हे होतं, की नंतर अंधार पडायला लागतो. शून्य. अंधार पडायला लागतो. भीती वाटायला लागते. हातापायानी, श्रमानी गोळे यायला लागतात पायामध्ये आणि शेवटी न राहून तो ती वल्ही वलवताना थोडा शांत होतो आणि त्या वृद्ध नावाड्याला हाक मारतो. "बाबा, अहो काय होतंय अजून मी पोहोचत नाहीये तिथपर्यंत." तेव्हा तो नावाडी तिकडून म्हणतो, "बेटा, अरे काय झालं?" तेव्हा तो मागे वळून बघतो, की अरे, खरंचच याचा आवाज येतोय. तो वृद्ध नावाडी किनाऱ्यावरच वाळूवरती बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, "अरे किती जोरजोरात वलवतोयस, किती जोरजोरात वलवतोयस?" अहो म्हणे, "मला ते पलीकडे जायचंय ना. नाव कशी पुढे जाईल त्याच्याशिवाय?" अरे, पण त्या खुंटा आहे ना, त्या खुंट्याला ती नाव बांधलेली आहे. ती ती आधी सोडायला पाहिजे ना. ती सोडल्याशिवाय तू पुढे कसा जाशील रे? आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. पहिलं तीराकडे दिसणारं ते भव्य दिव्य म्हणजे आत्मतत्व होतं. तो वृद्ध म्हणजे सद्गुरू होता. तो तरुण म्हणजे साधक होता आणि अथांग सागर म्हणजे आपलं जीवन होतं. वल्ही म्हणजे उचित प्रवास होता आणि खुंट्याची दोरी म्हणजे माया होती आणि तो खुंटा जो होता तो अहमचा होता. ती मायेची दोरी तोडावी लागते. तो अहमचा खुंटा दूर सारावा लागतो. नंतर वल्ही मारायची असतात रे. त्याशिवाय तू कसं काय अंतिम स्थानाला पोहोचणार? तो अहम आधी पहिला बाजूला कर, तेच समर्थ आपल्याला सांगतात. आणि तसंच सगळेच संत आपल्याला सांगत असतात. गोरा कुंभार म्हणतात, "निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेणे केले देशोधडी आपणासी. अनेकत्व गेले, अनेकत्व गेले, एक सांडिले, एकले राहिले निरंजनी." नाहीच, मी नाहीच, सर्व ब्रह्म आहे. ही भावना ब्रह्मापर्यंत पोहोचवते. ती आत्मनिवेदन भक्ती असते. तो शरणागत भाव असतो. तो समर्पण भाव असतो. ते मीच समर्पण असतं. आपली मन, बुद्धी, अहम सर्व देवाला अर्पण करायचंय आणि ते केल्यावर आपल्या जवळ काहीच राहत नाही. उरतो तो फक्त मज विण तू मज दे रे राम किंवा एक तू, एक तू, एक तू विठ्ठला. हे जे आपल्या जन्माच्या वेळी आपण जे म्हणत असतो ना, कोहम, कोहम जन्म झाल्यानंतर आधी सोहमच म्हणत असतो. सोहम, सोहम, अरे मी तूच आहे, मी तूच आहे. पण नंतर कोहम, कोहम म्हणायला लागतो. या कोहमचं उत्तर पुन्हा सापडतं की सोहम, सोहम. आणि त्या सो अहम, सहा अहम, सहा अहम म्हणजे सोहम. सहा अहम मधला अहमही विसरून जातो, विसर्जित होऊन जातो. अहम विसर्जित झाला की उरतो तो फक्त सहा. एक तू, एक तू, एक तू विठ्ठला. ऐशी स्थिती जया पुरुषाची तया पुनरावृत्ती कैची जाणोनी भक्ती केली दासाची आवडी देवास अत्यंत श्रीराम पूर्वी दास्यत्व होते केले त्याचे स्वामित्व प्राप्त झाले आणि तयाचे महत्व रक्षिले तरी थोर उपकार की श्रीराम असं 33 आणि 34व्या ओळीमध्ये म्हणतात. अशी ही आत्मनिवेदन भक्ती ज्याला साधली त्याला जन्म मरण नाही. नीट समजून उमजून जो भक्ती करतो तो देवाला प्रिय होतो.
अशा व्यक्तींनी भगवंताचे पूजन, अर्चन, नामस्मरण हे सगळं आधी केलेलंच असतं. त्याचं दास्यत्व स्वीकारलेलं असतं आणि असाच भक्त स्वामी बनतो. हा दास्यत्व स्वीकारलेला पुढे दास्यत्व, आत्मनिवेदन, भक्ती करून त्या सद्गुरूंच्याच रूपाला जातो, पूर्णत्वाला जातो. आत्मज्ञानी होतो, नित्य मुक्त होतो. पण तरी सुद्धा त्याला सगुणोपासना चालूच ठेवावी लागते. हेच तर त्याचे लोकांवरचे अनंत उपकार आहेत. त्यांनी उपासना भक्ती चालू ठेवली, तर तो लोकांचा आदर्श बनतो आणि लोक त्याच्या मार्गावरनं जातात. सद्गुरूच्या मार्गावरनं जातात. नुसती वल्ली मारून उपयोगी नाही. अहंकाराचा खुंट तुटलेला असतो. सद्गुरूंचा तो गेलेला असतो. सद्गुरू आपल्या शिष्याला भरभरून सगळं दान देतात, ज्ञान देतात आणि कशाचीच अपेक्षा करत नाहीत. किंबहुना सगळं दिल्यानंतर ते म्हणतात, आता तुला सगळं दिलेलं आहे. नाशिवंत आहे ते आपोआपच तुझं बाजूला होणार आहे. आता तू आणि मी काही वेगळं का राहिलोय? तो शिष्य आहे तो सुद्धा गुरुपदी जातो आणि जवळ गुरु आणि शिष्य हे सुद्धा एकरूप होऊन जातात. कारण सद्गुरु हे त्या परब्रह्माचंच रूप आहे, शबल रूप. आणि आपण बघितलं मूळ माया हे सुद्धा परब्रह्माचं शबल रूप आहे. सद्गुरु हे सुद्धा परब्रह्माचं शबल रूप आहे. त्यामुळे त्या मूळ मायेपर्यंत नेण्याचं काम सद्गुरु करतात. आता असो हे बोलणे नाशिवंताचा विचार घेणे आणि मजपासी सांगणे अनुभव आपुला श्रीराम. शिष्याची सर्व श्रवण मनन चिंतन श्रवण भक्तीची परिपूर्ण तयारी पाहून समर्थ शिष्याला म्हणतात, आत्तापर्यंत मी तुला माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, नाशिवंत म्हणजे काय, ह्या सगळ्या शंकांचं निरसन केलंय. हे सगळं शब्द पाल्लाळ आहे. त्या शब्दांमध्ये तू गुंतून जाऊ नकोस. त्या नाशिवंताचा मनापासून विचार कर. श्रवण तू केलंयस, आता त्याचं मनन चिंतन आणि निदिध्यासन कर. तुला जर काही मार्गक्रमणा करताना अडचण आली तर मला हाक मार, असं सद्गुरू सांगतात. आणि मग या तुझ्या अहम ममच्या ज्या गाठी बसलेल्या आहेत ना, सतत आयुष्यभर आपण अहम मम शिवाय बोलतच नाही. गोंदवलेकर महाराजांनी असंच एका स्त्रीला 70-75 वर्षाच्या स्त्रीला आमच्यासारख्या सांगितलं, अहो म्हणे सगळी सगळी आतापर्यंत चातुर्मासातली सगळी हे जे जे काही उपक्रम असतात ना, अमुक करायचं चातुर्मासात, तमुक करायचं, गोपद्म काढायची, हे करायचं, दान द्यायचं, सगळं करून झालं. आता काही राहिलं नाही. आता वयाची 75 आली, राहणार तरी काय? काही राहिलं नाही. हो का? म्हणजे मग आता एक सोपं सांगून टाकतो तुम्हाला. गोंदवलेकर महाराज म्हणतात, हे तुम्ही केलंय की नाही मला माहिती नाही. कारण ती बाई इतकी काही सांगत होती. मी हे केलं, मी तसं केलं, मग मी ते केलं, त्यावेळेला आम्हाला असं झालं, त्यावेळेला तसं झालं. हे सगळं बघताना ते म्हणतात, की मला असं वाटतं हे व्रत तुम्ही केलेलं नसावं. तेवढं मी तुम्हाला सांगतो, तेवढं तुम्ही कराच आता चातुर्मासामध्ये. ते म्हणतात, जेव्हा जेव्हा बोलायचं असेल ना तुम्हाला, तेव्हा मी आणि माझं आणि मला हे 3 शब्द वगळून जी वाक्य येतील तेवढीच बोला. आयुष्यात आम्ही कधीही मी, माझे, मला या व्यतिरिक्त बोलत नाही. जवळ-जवळ 90 ने 95% वाक्य तशी असतात. आणि काही वेळेला ते दाखवण्यापुरतं भगवंताची लीला वगैरे ते म्हणत असतो, पण ते आतनं नसतं. तिथनं आतनं उकळ्याच फुटत असतात, की मिस्त केलं हे. म्हणजे हा पूर्णपणे निस्वार्थ भाव नसतो. हे मनन चिंतन तू कर आणि मी माझे मलाला सगळं सोडून दे. मार्गक्रमण करण्यात जर काही अडचण आली तर मला हाक मार. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी सद्गुरूंनी त्यांना सांगितल्या. अनन्य निष्ठा म्हणजे काय सांगितलं, एकाग्रता म्हणजे काय सांगितलं, श्रवण मनन निदिध्यासन या साधनेचं महत्व सांगितलं, ज्ञान गुरु मुखातून घेणं हे जास्त महत्वाचं आहे हेही सांगितलं. साधन करता करता संशय आले तर सद्गुरू दूर करतात, ही श्रद्धा सुद्धा त्यांच्यावरती असायला हवी. श्रवणेन विना कर्तुम मननं नैव शक्यते, मननेन विना कर्तुम निदिध्यासस्तथा नाही. म्हणजे नुसतं श्रवण करायला सांगत नाहीत, पण श्रवण केल्याशिवाय मनन करता येत नाही. मनन केल्याशिवाय चिंतन करता येत नाही. चिंतन केल्याशिवाय निदिध्यासन होत नाही. निदिध्यासन म्हटल्याशिवाय केल्याशिवाय आचरण होत नाही.
म्हणजे हे साधनेमध्ये श्रवण जे सांगितलेलं आहे त्याचं मनन व्हायला पाहिजे, खोल चिंतन व्हायला पाहिजे. त्या चिंतनाच्या ज्ञानाच्या साहाय्याने मी म्हणजे देह ही विपरीत भावना नष्ट व्हायला पाहिजे. चिंतनाच्या वेळेस शब्दांचे अर्थ समजावून घेता आले पाहिजे. ईश्वर तत्व, ब्रह्म त्याच्याशी एकरूप पावणं, स्वस्वरूप त्याचं दर्शन, आत्मज्ञान, न मन होणं म्हणजे नक्की काय आहे? शून्याचं निरसन करायचंय म्हणजे तरी काय आहे? ज्ञान, प्रमेय, संशय हे सगळं दूर सारायचंय, विपरीत भावना दूर सारायची आहे आणि मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मतत्व आहे. आणि त्यातला मी सुद्धा गळून गेला पाहिजे. त्यावेळेला हे सर्व एक रूपत्व ज्याला मी सांगतोय ते तिथे होणार आहे. ते शुद्ध ज्ञान आहे, ते ब्रह्मज्ञान आहे. ते प्रमेयाने, प्रमाणाने कधीही सिद्ध होणार नाही. ते ज्याचं त्यांनी अनुभवानी सिद्ध करायचं असतं, ज्याचं त्यांनी अनुभवानी प्राप्त करायचं असतं, हीच खरी प्राप्ताची प्राप्ती आहे, असं समर्थ इथे आपल्याला सांगतात. आणि साधन निरूपण पूर्ण झाल्यानंतर ते शिष्याला सांगतात, आता तुझा तू अनुभव घ्यायचाय, कारण पुढची मार्गक्रमणा तुला करायची आहे. ती स्वतःची स्वतःच करायची आहे. घोड्याला अगदी तोंडापर्यंत सगळं किंवा त्याला पाणी प्यायला अगदी नदीपर्यंत नेलं, मग पाणी त्याचं त्यालाच प्यायला पाहिजे ना. तसं आहे रे. आता मी तुला सगळं सांगितलंय, काही शिल्लक ठेवलेलं नाही. आता करायचंय ते तुला करायचंय. अडचण आली तर मला विचार, पण करायचंय ते तुला करायचंय. आणि आता केल्यानंतर जो तुला अनुभव येईल ना, तो अनुभव मात्र तू मला जरूर सांग. कारण तो महत्वाचा आहे की तुला अनुभव काय आलाय. तू अनुभव घेशील तेव्हा तुला अनुभव सांगता येणार नाही हे मला माहिती आहे. पण तरी सुद्धा अनुभव घेतल्यानंतर तो अनुभव मला सांग. हे सर्व समर्थाने त्यांना सांगितलं. आता शिष्याला पुढे काय अनुभव येतोय तो आपण उद्या बघू. तोपर्यंत आपण इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम